नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. वसईत विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉर्ट्सवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. बीचच्या परिसरातील सर्व अनधिकृतपणे चालणारी रिसॉर्ट्स जमीनदोस्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. महानगरपालिकेच्या वतीने तातडीने ही तोड कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र, उबाठा गटाचे माजी उपशहर प्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य मिलिंद मोरे यांचे काल दुःखद निधन झाले. काल आपल्या कुटुंबासह अर्नाळा बीच येथील रिसॉर्टवर गेले असता तिथे स्थानिक नागरिकांशी झालेल्या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात झालेल्या दुखापतीमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे दुःखद निधन झाले. ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी कुटुंबियाकडून झालेला प्रसंग समजल्यावर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन या भागातील सर्व अनधिकृत रिसॉर्ट्सवर हातोडा चालवण्याचे निर्देश वसई विरार पालिका आयुक्तांना दिले. त्यानुसार या भागातील रिसॉर्ट्सवर कारवाई सुरू झाली असून काही रिसॉर्ट्सचे बांधकाम पालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले आहे. या भागात अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या या रिसॉर्ट्सच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रार करून ती बंद करावीत अशी मागणी केली होती. मात्र आज अखेर मुख्यमंत्र्यांनी या रिसॉर्ट्सच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कारवाईला गती आली आहे. सकाळपासून पालिकेने या रिसॉर्टसह अनेक अनधिकृत रिसॉर्ट्सवर तोडक कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे. गुलशन कुमार हत्या प्रकरणातील 6 आरोपी इम्तियाज दाऊद मर्चंट याला मुंब्रा कळवा पोलिसांनी अटक केली आहे. मुंब्रा कळवा परिसरात गुलशन कुमार हत्या प्रकरणातील आरोपी एमडी ड्रग्जची विक्री करत आहे अशी माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. इम्तियाज दाऊद मर्चंट हा गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी अब्दुल रऊफ मर्चंट याचा सख्खा भाऊ आहे आणि इम्तियाज दाऊद मर्चंट हा त्या हत्या प्रकरणात त्याचा सह आरोपी होता. आरोपी इम्तियाज दाऊद मर्चंट याच्याकडून पोलिसांनी 1 लाख रु. किंमतीचे 60 ग्रॅम मोफिडीन एमडी पावडर जप्त केली आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. तसेच मुंब्रा पोलीस स्टेशन परिसरात एमडी पावडर विक्रीचे आणि सेवन या संदर्भात आतापर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर एनडीपीएस पथकामार्फत अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती एसीपी उत्तम कोळेकर यांनी दिली आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली. गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी जे मुंब्रामध्ये वास्तव्य करून आहे आणि तो निश्चितपणे या ठिकाणी एमडी या अंमली पदार्थाची विक्री करत आहे. तो MM अली या ठिकाणी येणार आहे. त्याप्रमाणे या पथकाचे अधिकारी केदार यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पथकाचा सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी ते समजून आले की तो जो आरोपी आहे इम्तियाज मर्चंट आहे. इम्तियाज मर्चंट हा गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी इक्बाल मर्चंट, अब्दुल रऊफ मर्चंट हा गुलशन कुमार हत्याकांडातील मुख्य आरोपी तो शिक्षा मिळत आहे. त्याचा हा सक्का भाऊ आहे आणि हा इम्तियाज मर्चंट त्या केसमध्ये सुद्धा आरोपी होता. तसेच त्यांनी जैनुद्दीन चौगुले या इसमाच्या हत्येमध्ये याचा 2004 गुन्ह्याचा सहभाग होता. त्याचा इतरही गुन्हे दाखल आहेत. असेच मला किंवा 60 ग्रॅम एमडी त्याची किंमत आहे 1 लाख रुपये साधारण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अटक करून त्याच्यावर पुढची कारवाई करत तो त्याची माहिती आम्ही घेत आहोत, परंतु गोपनीय कारणास्तव आमच्या समोर त्याचा उघड करता येणार नाही. त्यांनी हा पदार्थ घेतलेला आहे. त्याची तपास चालू आहे. त्याला आता सध्या त्या आरोप केसमध्ये तो एकच आरोपी आहे, परंतु मुंब्रा पोलीस स्टेशनने आतापर्यंत अशा अंमली पदार्थ बाळगल्याच्या 15 केसेस केलेल्या आहेत आणि अंमली पदार्थ सेवनाच्या 390 केसेस केलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी त्यांच्यासह शर्मा यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात PS फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले। तसेच अंधेरीमधील काही प्रश्न असतील तर ते सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील असेही सांगितले। अमितजी शहा व अजितदादा यांच्यात मास्क लावून टोपी घालून बैठका झाल्या या कपोलकल्पित मीडियाने उठविलेल्या वावड्या। मग संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचे का? कल्याण पूर्व येथे भाजपने कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, असे मत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले। भारतीय जनता पक्षाचे देशातील वरिष्ठ नेतृत्व, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोन्ही नेत्यांना लपूनछपून भेटण्याची काहीही गरज नाही। त्यांची भेट ज्या वेळी होते ते मीडियाला माहीत असते। त्यामुळे अजितदादा मास्क लावून टोपी घालून या बैठकांना गेले या कपोलकल्पित अशा मीडियाने उठविलेल्या वावड्या आहेत। याच्या पलीकडे याला अधिकचे महत्त्व द्यायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आनंद परांजपे यांनी व्यक्त केली। ज्या दोन्ही नेत्यांच्या बैठकीबद्दल आपण बोलताय, भारतीय जनता पार्टीचे देशातील वरिष्ठ नेतृत्व, देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा साहेब, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब या दोन्ही नेत्यांना लपून छपून भेटायची काहीही गरज नाही। त्यांची भेट ज्या वेळेला होते हे मीडियाला माहीत असतं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या लपून छपून मास्क लावून टोपी घालून कधीतरी या बैठका झाल्या, या कथाकल्पित मीडियाने उठवलेल्या बावड्या याच्या पलीकडे याला अधिकचं महत्त्व द्यायची गरज नाही। सर, संजय राऊत म्हणाले अजित पवार हे फिरता रंगमंच आहे। रोज 10 वाजले की मीडिया समोर येऊन महाराष्ट्राची करमणूक करायची त्यांना सवय झालेली आहे। ते जर माननीय अजितदादा पवार साहेब यांना फिरता रंगमंच बोलले असतील तर संजय राऊत साहेबांना मग आम्ही काय कोकणातला दशावतार म्हणायचा? ते फार संजय राऊतजी जे म्हणतात ते फार गांभीर्याने घ्यायची काही गरज नाही। तर एक वेगळा प्रश्न, कल्याणमध्ये गणपत गायकवाड आहे, यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या विधानसभामध्ये निवडणुकीमध्ये लढणार आहे। कल्याण पूर्वची जागा ही भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून गणपत गायकवाड निवडून आले होते। आमदार गणपत गायकवाड हे एका जबाबदारीच्या पदावर असताना जे काही त्यांनी कृत्य केलं हे तर निषेधार्ह होतच आहेच, पण त्या जागेवर भारतीय जनता पार्टीने कोणाला उमेदवारी द्यावी हा भारतीय जनता पार्टीचा निर्णय असेल आणि त्यामुळे त्याच्याबद्दल महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी फार काय त्यावर बोलू इच्छित नाही। नमस्कार रसिको, मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले, कारण ठाणे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं। खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव
माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेय शोधत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.